नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्र अंमलात आणण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीने त्यांनी कामकाज करायला सुरुवात केली. खरं तर त्रिभाषा म्हणजे राज्यामध्ये शाळेत 3 भाषा शिकवल्या जातील. इंग्लिश, स्थानिक भाषा म्हणजे महाराष्ट्रात मराठी, गुजरातमध्ये गुजराती आणि हिंदी. खरं हिंदी ही भाषा तशी काही ठिकाणी ऐच्छिक तर काही ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. भारत हा एकसंध राहावा. भारतामध्ये सगळ्यात जास्त हिंदी भाषा बोलली जाते. खरं तर ती उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हिमाचल, हरियाणा, बिहार, मध्य प्रदेश ह्या मधल्या टप्प्याच्या राज्यांमध्ये बोलली जाते आणि ती भारतात सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. तेव्हा ही भाषा भारतभर जावी आणि ती भाषा प्रत्येकाला यावी, म्हणजे भारत हा हिंदी भाषिक बोलणारा प्रदेश व्हावा आणि त्यामुळे भारत हा एकसंध राहील. भारतामध्ये जात भाषेचा भेदभाव फारसा राहणार नाही आणि कुठलेही कामकाज करत असताना किंवा कुठेही देशभर फिरत असताना सगळ्यांना हिंदी भाषा थोडीफार आल्यामुळे हिंदी भाषिक त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना ती अडचण येणार नाही. किंवा एखादा गुजराती तामिळनाडूला गेला, एखादा मराठी कर्नाटकला गेला तर त्याला प्रवासामध्ये कुठली अडचण येऊ नये. काही प्रमाणात तिथल्या स्थानिक लोकांना हिंदी भाषा आली तर यांना त्यांच्याशी संभाषण करताना किंवा त्यांच्या कामाच्या स्वरूपात ज्या काही गोष्टी त्यांना बोलायच्या असतील तर ते हिंदी भाषेमध्ये बोलू शकतात. खरं तर इंग्लिश भाषा भारतभर बोलली जाते, पण तरीही शैक्षणिकदृष्ट्या जी व्यक्ती मागासलेली आहे तर ज्या व्यक्तीचं शिक्षण फारसं झालं नाही त्याला इंग्लिश भाषा बोलताना आणि समोरच्यालाही समजण्याला अडचण येते. म्हणून हिंदी ही भाषा सहजतेने दुसऱ्या भाषिकालाही कळते, हा त्याचा मागचा खरा उद्देश आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून नेहरूच्या काळापासून हिंदी भाषा जास्तीत जास्त लोकांनी बोलावी असा प्रयत्न चालू आहे आणि अशा पद्धतीने शैक्षणिक धोरण भारत सरकार आणि प्रत्येक राज्य सरकार राबवत असतं. पण स्थानिक जे नेते असतात किंवा स्थानिक जे भाषाप्रेमी असतात त्यांना ही गोष्ट अडचणी वाटते आणि त्यांना असं वाटतं की आपल्यावर ही भाषा लादण्यात आली. कारण मागेच कर्नाटकने स्पष्टपणे या भाषा हिंदी भाषा शिकवायला नकार दिला आणि त्यांनी वाटलं तर आम्ही हिंदी भाषेची फ्रेंच, जर्मन किंवा मराठी, गुजराती अशी भाषा ऐच्छिक ठेवू, पण हिंदी ठेवणार नाही अशी आडमोठी भूमिका घेतली. खरं तर तामिळनाडूमध्ये मराठी भाषा ऐच्छिक करून फायदा काय किंवा फ्रेंच, जर्मन भाषा ठेवून काय उपयोग. कारण तुम्हाला त्यासाठी जर्मनीला, फ्रान्सला जावं लागेल आणि भारत इतका काही समृद्ध नाही की त्याच्यातले 1000 लोक जर्मनी किंवा फ्रान्सला जातील किंवा तामिळनाडूचा माणूस महाराष्ट्रात दरवेळेस येईल आणि ती भाषा बोलण्याचा त्याला फायदा होईल. तेव्हा भारतभर ती व्यक्ती फिरत असेल तर त्याला हिंदी भाषा येणे आणि हिंदी भाषा समजणं सुलभ जाईल. हा खरा तर त्याचा एक चांगला हेतू आहे. पण राजकीय नेत्यामुळे बऱ्याचशा समस्या समाजात निर्माण होतात. त्याच्यातली ही एक भाषिक समस्या आहे. आपल्याकडे सुद्धा राज ठाकरे यांनी मागेबी आणि आत्ताबी या भाषेच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. खरं तर त्यांचाही हेतू चांगला आहे. त्यांना मराठी भाषेचा अभिमान आहे आणि मध्यंतरी मुंबईला किंवा शहरांमध्ये मराठी भाषेच्या पाट्या दुकानावर लावण्यात यावा अशा पद्धतीने त्यांनी मोहीम उघडली आणि ती फारशी चुकीची नव्हती. कारण बाकीच्या प्रदेशामधून, बाकीच्या जिल्ह्यामधून येणाऱ्या लोकांसाठी मराठी भाषेचे बोर्ड असणे गरजेचं आहे. इंग्लिश बोर्डची तशी गरज नाही, कारण इंग्लिश भाषा बोलणारे फार कमी आहेत आणि ह्या राज्यातून त्या राज्यात जाणारे फारसे लोक इंग्लिश भाषा बोलणारे नसल्यामुळे त्या भाषेची तशी गरज ही मुळात अभ्यासाच्या दृष्टीने किंवा सायन्सच्या दृष्टीने किंवा अधिक शिक्षण झालेल्या व्यक्तीसाठी इंग्लिश भाषा उपयुक्त आहे. सामान्य माणसाला तिथली लोकल भाषा येणे गरजेचं आहे. ही भूमिका त्यांची असल्यामुळे त्यांचं म्हणणं फारसं चुकीचं नाही. पण फक्त एका भाषेवर विरोध करून राजकारण तापवायचं हा बऱ्याच राजकीय लोकांचा व्यवसाय झाला. कारण समाजामध्ये यामुळे अलगतेची भावना जोपासली जाते
आणि हे नेते ते काम करत असतात. मग ती भाषा असेल, तो प्रांत असेल, जात असेल, धर्म असेल, त्यात त्यांची खास मक्तेदारी असते. कुठल्या तरी विषयाला वाचा फोडायची आणि आंदोलन घडवून आणायचं, वातावरण निर्माण करायचं आणि जो पक्ष सत्तेवर असेल त्याला अडचणीत आणायचं आणि आपलं राजकारण करत राहायचं. खरं तर काही वेळा हे राजकारण योग्य असते, पण बऱ्याच वेळा ते समाजाला घातक असतं. तेव्हा हिंदी भाषेला फारसा विरोध न झाला तर उत्तम आहे. केव्हा की जेव्हा तुमच्या राज्यामध्ये तुमची भाषा न शिकवता हिंदीला प्रोत्साहन देण्यात असेल की हिंदी कंपल्सरी करत असेल तर ते चुकीचे आहे. तुमच्या राज्यामधली भाषा शिकवली जाते, त्यासोबत इंग्लिश बी शिकवली जाते आणि त्यासोबत भारतात बहुसंख्य बोलणारे लोक जी हिंदी आहेत त्यांच्या सोयीसाठी किंवा ह्या प्रांतामधला त्या प्रांत मराठी माणूस कुठेही गेला तर तो सहजपणे समोरच्या त्या राज्यातल्या लोकांशी हिंदीमध्ये संभाषण करू शकतो. ती गोष्ट त्याला इंग्लिशमध्ये अडचणीत येते किंवा मराठी माणूस गुजराती किंवा तमिळमध्ये बोलू शकत नाही. तेव्हा सगळ्याच देशामध्ये जेव्हा आपण फिरत असतो तेव्हा ही एक भारतीय भाषा म्हणून हिंदी भाषेला जरूर मान्यता द्यायला हवी आणि समाजाने ती गोष्ट स्वीकारायला हवी. खरं तर बरेचसे लोक असे म्हणतात की हिंदी भाषा ही कुठे राष्ट्रीय भाषा आहे. खरं तर घटनेमध्ये राष्ट्रीय भाषा म्हणून तिचा उल्लेख केलेला नाही, पण तरीही ही भाषा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावी, तिचा प्रचार व्हावा यासाठी घटनेत तशा पद्धतीने म्हटलेले आहे. तेव्हा मित्रहो, भाषेसाठी वाद घालणे बरोबर नाही आणि हिंदीलासुद्धा प्रोत्साहन द्यायला पाहिजे. तसं स्थानिक भाषेतसुद्धा महत्त्व देणं गरजेचं आहे. तेव्हा भाषेवर वाद न घालणं हे एकूण सगळ्या गोष्टीने आणि मराठी व्यक्ती असो, गुजरात असो, तमिळ असो, मल्याळम असो, सगळ्यांना हिंदी भाषा येणं गरजेचं आहे. कारण मग बँकिंग व्यवस्था असेल, व्यापार असेल, त्यानंतर काही वेगवेगळे ऑफिस असतील, यांना किंवा तिथल्या अधिकाऱ्यांना ही भाषा आल्यावर त्यांना कुठल्याही प्रांतामध्ये नोकरी करताना या अडचणी येणार नाहीत. तेव्हा हिंदी भाषा ही शिकणं गरजेचं आहे. नमस्कार.